यांच्या मार्फत हे पारितोषिक लावण्यात आलं होतं. आता मात्र बघा दोन ओनर मंचावर बसलेले आहेत. हा दोन्ही पारितोषिक त्यांनाच देऊ दे. बघा आता मात्र मजा येणार आहे कारण मंचावर जर लक्ष दिलं तर दोन ओनर बसलेले आहेत. केयूर शाह आहेत जय मल्हार संघाच्या बाजूने, तर बिल्ला पॅकर्स च्या बाजूने आपले सय्यद मिर्झाभाई देखील बसलेले आहेत. तर आता मजा जास्तच येईल. बघा कॅश प्राइज आता मात्र जास्त लागले जातील. साकिब मिर्झा सर देखील बसलेले आहेत, तर बाजूला केयूर शाह देखील आहेत. चला सामना ऑन करा. गोलंदाजी मार्कवर सँडी केसकर, स्ट्राइक एंडला अभिषेक मंडलिया. हा बोल. हॅलो हा बोल. फोन करतो थांब, कॉमेंट्री करतो. चला सामना ऑन करायचा आहे. तर मॅच नंबर 1 नॉकआउटचा खेळवला जाईल. विहान स्पोर्ट्स वर्सेस या पूल ई मध्ये जो संघ रेडी राहील, तर विहान स्पोर्ट्स रेडी राहायचं आहे. चला सामना ऑन करायचा आहे. सँडी विरुद्ध अभिषेक मंडलिया. पहिला चेंडू इथे मात्र पंच ध्रुपद पटेल ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा करतायत. पंचांच्या जोडीवर जर लक्ष दिलं तर ध्रुपद पटेल मला दिसत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच अंकित मिश्रा. नक्कीच दोन्ही पंचांचे देखील मी खूप खूप आभार मानेन. इथे मात्र पुढचा चेंडू काय घडलंय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते, ती म्हणजे संघ जय मल्हार संघाला. बघा दोन्ही संघ क्वालिफाय ऑलरेडी झाले आहेत, परंतु क्रमांक 1 वर कोणता संघ राहील आणि क्रमांक 2 वर कोणता संघ राहील यासाठी ही 4 षटकांची लढत. पुन्हा एकदा ती चूक. हॅट्रिक एक संपन्न होते, परंतु अवांतर चेंडूची हॅट्रिक आहे. नक्कीच कोणताही गोलंदाज अशी हॅट्रिक आपल्या नावावर नोंदवायचा विचार करत नाही, परंतु ती हॅट्रिक सँडी केसकर याच्या नावावर नोंदवली जाते आणि दुसऱ्यांदा मला वाटतं नोंदवली जाते, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील थोडंसं अवांतर चेंडू जास्त हाताळले होते. बघा दोन संघ आपण पाहतोय, ते जय मल्हार आणि त्यानंतरचा संघ आहे तो म्हणजे बिल्ला पॅकर्स. दोन संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत. साकिब मिर्झा यांचा बिल्ला पॅकर्स संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. नाणेफेक जिंकून 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह, चांगली फेकी येते, थोडंसं फंबल होते, परंतु एकाच धावावर समाधान मानेल. बघायला गेलं तर पहिला चेंडू आत्ता टाकून झाला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 4 धावा या जय मल्हार संघाच्या खात्यावर ऑलरेडी नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा सँडी. इथे मात्र आता मात्र राईट हँडेड साठी एक चांगली लेंथ मी म्हणेन वीरेन परमार याला बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय. पुढचा चेंडू काहीच समजत नाहीये. चेंडू पडल्यावर उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, अभि घरा त्यांच्या हातात जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक मी म्हणेन सँडी मार्फत. आता मात्र बॅटची कड घेते. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. बघा सँडी दाखवून देतोय, जर मी अवांतर चेंडू टाकू शकतोय तर मी निर्धाव चेंडू देखील हाताळू शकतोय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक मी म्हणेन सँडी केसकर याचं. पण काश्मीरा परिसरातील हा खेळाडू आहे आणि अतिशय घातक असा ऑलराऊंडर हा नेहमीच मानला गेला. इथे मात्र चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल वीरेन परमार यांना. चेंडू टाकून झाले आहेत ती म्हणजे 5 धावसंख्या झाली ती म्हणजे 5. बघा जर बघायला गेलं तर अतिरिक्त धावा जर आल्या नसत्या तर नक्कीच या षटकामध्ये आपल्या 2 ते 3 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडत नाहीये. धावसंख्या झाले 5. आता मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह, तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, फेकी चांगली होते. षटक संपते या दरम्यान पहिलं. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 धावा आल्या आहेत आणि इथे मात्र अतिशय सुंदर षटकाची समाप्ती होते. बघा या पुढील सामना जो असेल तो म्हणजे विहान स्पोर्ट्स कालच्या दिवसातील पहिला सामना ज्या संघाने जिंकला होता आणि क्रमांक 1 वर फिनिश केलं, क्रमांक 2 वर फिनिश केलं होतं. अरे 1 वर फिनिश केलं होतं. विहान स्पोर्ट्स या संघाने लगेच सज्ज राहायचं आहे. पूल ए मधनं क्रमांक 1 वर फिनिश केलं होतं तो म्हणजे विहान स्पोर्ट्स आणि दुसरा क्रमांक पटकावला होता मनसे पॅकर्स या संघाने. यस हा सामना नक्कीच 4 षटकांचा आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिहिर लांगे. पहिला चेंडू ऑब्रेक पद्धतीचा मारा कट करतोय. शेवटच्या क्षणी अभिषेक. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय या दुपारच्या सत्रामध्ये. पुढचा सामना
विहान स्पोर्ट्स विरुद्ध या पूल मधील जो संघ दुसऱ्या क्रमांकावर राहील त्या संघाचा सामना असणार आहे. आणि यानंतर आमचे आयोजक सांगतायत नॉकआउट पद्धतीचे सामने असणार आहेत. आपला लीग स्टेज संपुष्टात येईल आणि इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू मिहिर लांगे मार्फत आमचे साथी सहसमालोचक संकेत याने आधीच सांगितलं होतं की मिहिर लांगे हा भरपूर महत्वपूर्ण खेळाडू आहे काशीमीरा घोडबंदर परिसरातील. कारण जर तो पट्टा आपण पाहिला तर तिथे नेहमीच इंटर क्रिकेट हे होत असते आणि त्यामध्ये बंटी यांचा आवाज आम्ही नेहमीच ऐकत असतो आणि त्यांच्या मार्फतच माहिती दिली आहे. मिहिर लांगे एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. इथे मात्र अजून एक धक्का बसतोय, पहिला धक्का बसतोय जय मल्हार संघाला. नवीन फलंदाज पराग पठारे, मॅन फ्रॉम भाईंदर वेस्ट. पुन्हा एकदा मिहिर लांगे, इथे मात्र चांगला फटका डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पराग पाठारे आता मात्र या स्पर्धेत आपली पहिली धाव कंप्लीट करतात कारण मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला होता सँडी केसकर यांनी. इथे मात्र चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मिहिर लांगे टू अभिषेक मंडलिया. चांगला फटका आहे, चांगला फटका, फटक्यावर 4 धावा कोरल्या होत्या. चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. इथे मात्र अभिषेक मंडलिया एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. 12 लॉस फॉर 1 विकेट. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. पंचांच्या माहितीसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला फटका, परंतु आता मात्र सँडी आहेत तिथे. आता कोणतीही चूक होणार नाहीये, फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग पर्व 5 आपण पाहतोय या बादशाह क्रीडा नगरीमध्ये. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी 1 धाव कंप्लीट होतोय. बॅटची कड घेऊन चेंडू लेग साईडला निघून जातोय. षटक संपतोय. या दरम्यान मला वाटतं दुसरा धावसंख्या झाले 14 धावा. बघा 4 षटकांचा सामना आहे हा. मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय. सबस्टिट्यूशन करून घ्यायचंय लगेच. चला पंड्या यांनी आतमध्ये यायचंय, सबस्टिट्यूशन करून घ्यायचंय. सबस्टिट्यूशन तुम्हाला कंपल्सरी आहे. एक क्षेत्ररक्षक बाहेर जाईल, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. कारण 12 खेळाडू आपण प्रत्येक संघाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सर्व खेळाडू खेळणं ही आयोजकांची एक इच्छा आहे. सर्व खेळाडूंना समान संधी मिळाली पाहिजे म्हणूनच सर्व खेळाडूंना हा चान्स दिलेला आहे. मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेचं सगळ्यात मोठं आकर्षण जर आपण पाहिलं तर भव्य दिव्य ट्रॉफी. जवळजवळ कोणता ओनर ही ट्रॉफी नेईल? बिल्ला पॅकर्स. लगेच बिल्लाभाई आमच्याकडे बघतायत की मी ही ट्रॉफी नेऊ शकतोय, परंतु मित्र तेवढी जागा आपल्या घरामध्ये करावी लागेल, हा देखील विचार करावा लागेल. कारण भरपूर मोठी ट्रॉफी आहे. एक टेम्पो मागवायला लागेल आपल्याला. बिल्लाभाई लगेच मला इशारा करतायत की मी टेम्पो देखील मागवीन, परंतु ही ट्रॉफी मीच घेऊन जाणार आहे. नवीन गोलंदाज पंकेश चिले. पंकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बघा पराग पाठारे हा महत्वपूर्ण फलंदाज आहे. ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, बॉक्स क्रिकेट असू दे, नेहमीच आपली सिद्धता दाखवत असतोय मैदानात. इथे मात्र एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झाले 15 धावा. आता मात्र अजून एक चांगला फटका, थोडीशी चूक होते सँडी मार्फत, परंतु लगेच बॅकअप येतोय. एकच धाव. धावसंख्या झाले 16 धावा. बघा या सामन्यानंतर पूल ई मध्ये जो क्रमांक 2 वर संघ असेल त्याला लगेच पुढचा सामना खेळायचा आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू चकवतोय गोलंदाजाला. फक्त एकच धाव मिळेल. या पुढील सामने हे नॉकआउट पद्धतीचे सामने असतील. आमचे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. ग्रुप स्टेज आपला समाप्त होणार आहे. त्यानंतर 5 मॅच असतील. त्यानंतर 2 क्वार्टर फायनल, 1 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल असे सामने आपल्याला खेळवायचे आहे. तिथे मात्र बॅटची कड घेते, 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी पंकेश मार्फत मला पाहायला मिळते. पंकेश एक अजून धूर्त गोलंदाज बिल्ला पॅकर्स संघाकडे. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र काय घडलंय तर आता मात्र चूक होते उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच ध्रुपद पटेल अवांतर चेंडूचा इशारा करतायत.
इथे मात्र थोडस पदतालीत त्याचा वापर केला होता, थोडस शफल झाले, पुढे आले आणि ऑफ साइडला चेंडू ढकलून दिलाय. धावसंख्या झालाय 20. 20 रन गडी बाद झालाय तो म्हणजे 1. अभिषेक मंडेलिया भरपूर वेळानंतर अभिषेक यांना संधी येते. इथे मात्र चांगला फटका होता परंतु बॅक टू द बॉलर खेळून काढला. 1 धाव काही रोखू शकत नाहीये. षटक संपते या दरम्यान मला वाटते 3रं. धावसंख्या झाले 21. 21 धावा. जय मल्हार स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाले 21. अजूनही एक षटक मैदानात मार्गस्थ आहे. शेवटचं षटक असेल. 4 षटकांचा हा सामना आहे आणि गेल्या सामन्याचा मला वाटतं मॅन ऑफ द मॅच अवधूत सुभेदार. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारलं होतं. तोच अवधूत सुभेदार आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर अभिषेक मंडलिया, नॉन स्ट्राईकला पराग पाठारे. आता मात्र मोठ्या फटक्यांकडे आकर्षित व्हावं लागेल कारण फक्त 21 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षकाला काही बीट करू शकत नाही आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव. या पुढील सामना असेल तो म्हणजे विहान स्पोर्ट्स. विहान स्पोर्ट्स संघ जर दाखल झाला असेल तर आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विहान स्पोर्ट्स आणि या पूल मध्ये क्रमांक 2 वर जो संघ असेल असा सामना पहिला रंगणार आहे. अनिकेत वागल यांना विनंती असेल. अनिकेत वागल जर संघ दाखल झाला असेल, यस अनिकेत वागल आहेत तिथे, आमच्याशी ऑफिशियली संपर्क साधायचा आहे तुम्हाला कारण आमचे आयोजक इथे बसलेले आहेत आणि आयोजकांमार्फत सूचना आहे. संपूर्ण संघ तुम्हाला लगेच दाखल करायचा आहे कारण यानंतर लगेच आपला सामना असणार आहे. आणि अनिकेत वागल यांना काल कोण विसरेल, स्वतः स्टेटमेंट दिली होती की पहिला विजय त्यांनी संपादन केला आणि विजय देखील कसा संपादन केलाय. 6 चेंडू 21 धावा असताना पूर्ण केल्यात आणि इथे मात्र दणदणीत चौकार येतोय. पराग पाठारे यांच्या बॅट मधनं मिळत आहेत 4 धावा. मी नक्कीच लकी कॅप्टन म्हणेन अनिकेत वागल यांना कारण पहिला सामना थोडासा नशिबाची साथ मिळाली परंतु दुसरा सामना अतिशय सुंदररित्या जिंकला आणि क्रमांक 1 वर फिनिश केलाय पूल ए मधनं. तर आपला सामना लगेच असणार आहे त्यामुळे संघ दाखल करायचा आहे. धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावा झाल्या 28. 28 धावा. चेंडू टाकून झाले 4. टॅपचा फटका. 1 धाव धावून पूर्ण होते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. पराग यांनी इच्छा दर्शवली होती की मी दुसरी धाव कंप्लीट करू शकतोय परंतु अभिषेक यांनी बघितलं की फक्त एकच धाव होऊ शकते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झाले ती म्हणजे 29. शेवटचा चेंडू गच्चा क्षेत्ररक्षण मिसफील्ड होते, फंबल होते, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतोय एक दणदणीत चौकार. षटक संपतायत 4. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. 33 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांचं एक आव्हान ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे बिल्ला पॅकर्स संघासमोर. 24 चेंडू 34 धावा. बघा शेवटच्या चेंडूवर चौकार गेला आणि बिल्लाभाई यांचा चेहरा थोडासा उतरलेला मला दिसतोय कारण आधी हास्य होतं चेहऱ्यावर आणि आता मात्र थोडंसं टेन्शन कपाळावर मला दिसतंय परंतु बिल्लाभाई म्हणतायत की इझिली या धावा पूर्ण करतील त्यांचा संघ आणि पुढच्या फेरीमध्ये तर ते क्वालिफाय झालेले आहेतच आणि आजचा दिवस बिल्ला पॅकर्स यांच्या नावावर नक्कीच रजिस्टर होणार आहे. बघा टेन्शन एवढंच आहे की ही ट्रॉफी घरी कशी न्यायची बिल्लाभाई यांना. तर बिल्लाभाई सांगतायत की मी मोठा टेम्पो मागवीन, ओपन टेम्पो मागवीन पण ट्रॉफी मीच नेईन. चला या 4 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संकेत यांना की उर्वरित 4 षटकांसाठी नक्कीच आपला मधुर व्हॉइस आपण द्यायचा आहे. 24 चेंडू 34 धावा. ओव्हर टू संकेत. थँक्यू प्रणित. या लीगचा सगळ्यात शेवटचा सामना. 24 चेंडू 34 धावा. नक्कीच यानंतर सगळे नॉकआउट सामने खेळण्यात येतील मात्र या सामन्यानंतर समजेल आपल्याला या ग्रुपमध्ये टॉपवर कोण राहील. ओपनिंग साठी सँडी शुक्ला आणि नॉन स्ट्राईकला संजू ठाकूर. मंडालिया एक नामांकित गोलंदाज, गेल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. लेफ्ट हँड विकेट. सँडी शुक्ला स्ट्राईकला आणि संजू ठाकूर नॉन स्ट्राईकला. 24 चेंडू
येस, पहिला चेंडू मंडालिया, डेड बॉल. सामन्यासाठी पंच धवल आणि अंकित. पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि जो गोलंदाज होता अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप काही तिकडे झाला नाहीये चांगला. 24 चेंडू 34 धावा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यानंतर लीगचे सगळे नॉकआउट सामने सुरू होतील, त्यामुळे प्रथम फेरीतला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. संजू ठाकूर, एक मोठं नाव मीराबाईंच्या परिसरामधलं. चौतीस धावांचं आव्हान आहे. नक्कीच 10 धावा आहेत वरती, त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की फलंदाजी कशी करायची आहे. बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे बिर्ला पॅकर्स या संघाची. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अतिशय सुंदर यानंतर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन महेश तारवी. गेल्या मॅचचा मॅच द मॅच सामना करेल सँडी. एक षटकांत धावसंख्या असेल ती 12, बिनबाद 12. अतिशय सुंदर अजून 5 चेंडू. दोन्ही पंचांनी विचार विनिमयाने डिसिजन द्यायचे. डिसिजन रिव्हर्स केलेला आहे. रिव्हर्स झाला डिसिजनचा. व्हाईट बॉल नाहीये, स्टंपला चेंडू लागला, मात्र बाद सुद्धा नाहीये कारण की बेल्स पडली नाहीये. जोपर्यंत बेल्स आउट टू गो. अतिशय सुंदर फटका टॅप शॉट खेळतो.
2 to the last 2 ball of the over. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा सँडी यांची बॅट बघाल तुम्ही तर मंगूस तर नक्कीच अतिशय मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते संजू ठाकूर आणि सँडी शुक्ला यांच्या माध्यमातून. 4 षटक 4 गोलंदाज मला वाटतं नक्कीच असतील. पाहायचा चौथा तिसरा गोलंदाज कोण असेल. धवल प्लीज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. गबरू वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरा षटक घेऊन स्वतः गबरू. संजू अजून एकही विकेट नाहीये. 12 चेंडूत 14 धावा. जो फॉर्म हरवला होता तो फॉर्म गवसलाय दोन्ही फलंदाजांना. बिल्ला पॅकर्स संघासाठी आनंदाची गोष्ट. गबरू टू संजू. अप्रतिम चेंडू. एक धाव भेटते अक्षय चेंडूच्या मागे. एक चेंडू धावसंख्या झाली ती 21. चौतीस धावांचं आव्हान. 24-34. 11 चेंडू आणि 13 धावा पाहिजेत आणि एकही विकेट गेले नाहीये. या ग्रुपमध्ये टॉपवर असेल तो संघ विजयी होईल या मॅच मध्ये. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ प्रयत्न करतील या ग्रुपमध्ये लीड करण्याचा. पुन्हा एकदा गबरू टू सँडी. खराब फटका आणि बाद. मोठा हादरा. पहिला विकेट सँडी शुक्ला यांच्या माध्यमातून. एक अतिशय बलाढ्य खेळाडू जाताना. थँक्यू डीजे. त्यानंतर अतिशय मोठं नाव गेली मॅच. अप्रतिम खेळ केली ती आपल्या गोल. अतिशय लांबे वेलेफ केला चेंडू वाईट घोषित करतात पंच धावा. आता मात्र 10 चेंडू 12 धावा. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मिस करायला लागतील. 10-12. अतिशय सुंदर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. चेंडूची मागे राहते. 9. अजूनही इक्वल सामना जिंकण्याच्या रेसमध्ये दोन्ही संघ. संजू ठाकूर एक मोठं नाव पुन्हा एकदा. बाचकवण्याचा प्रयत्न आणि बाचकवण्यामध्ये यशस्वी झाले संजू ठाकूर. तीन चेंडू 25 धावा. नक्कीच सामना जवळ जवळ संपताना पाहतो इथे आपण. पुन्हा एकदा थँक्यू डीजे. चेंडू झाले 4.
जबरदस्त संजू, खराब गोलंदाजी इथे. मला वाटतं नक्कीच या सामन्यासाठी ठीक आहे, मात्र तुम्ही क्वालिफाय केलं दोन्ही संघांनी. पुढच्या नॉकआउट सामन्यांसाठी ही गोलंदाजी चालणार नाही, कारण की तुम्हाला या पुढचे सगळे सामने नॉकआउट खेळायचे, जिंकायचे येतात. 8 बॉल 6 धावा पाहिजे. 6 28 झालेत. 8 चेंडू 6 धावा. नक्कीच एक्स्ट्राच दिल्या नसतात तर जवळजवळ सामना पाहायला मजा आली असती. प्रेक्षकांना सुद्धा अतिशय सुंदर फटका. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती विजय सेलिब्रेट करते. लेग आपण इथं क्लिक केला. यानंतर सगळे सामने नॉकआउट होतील. यानंतर